नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 8 वाजता आहेत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. 25 मिनिटं 50 बातम्या पाहणार आहोत. मात्र त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. जुन्नरमधील बिबट सफारीवरती चर्चेची शक्यता. मधाचं गाव योजनेवरही चर्चा करणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं निवडणुकांसंदर्भातील उच्चस्तरीय समितीला पत्र. एक देश एक निवडणूक या संकल्पनेला शिंदेंचा पाठिंबा. गुजरात एटीएसकडून मुंबईत मुस्लिम धर्मगुरू सलमान अझहरींना अटक. घाटकोपर पोलीस स्टेशन बाहेर गोंधळ घालणाऱ्यांवरती सौम्य लाठीचार्ज. अझहरींना गुजरातला नेलं. उद्धव ठाकरे 2 दिवसांच्या कोकण दौऱ्यावर. रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभा. ठाकरे पिता पुत्रांची परिस्थिती केविलवाणी. गिरीश महाजनांची खोचक टीका. महिला म्हणून तिकीट मागू नका, कर्तृत्व सिद्ध करून तिकीट मागा. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांचं वक्तव्य. नितीश कुमारांच्या सरकारची बहुमत चाचणी 12 फेब्रुवारीला. काँग्रेसला फुटीची भीती. काँग्रेसच्या आमदारांना बिहारमधून बाहेर नेण्याचा निर्णय. पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती करणार आभार प्रदर्शन. भाजपच्या सर्व खासदारांची संसदेत उपस्थिती अनिवार्य. व्हीप बजावत केली सूचना. पिंपरीमध्ये गीता अमृत महोत्सव सोहळ्याचं आयोजन. सरसंघचालक मोहन भागवत राहणार उपस्थित. कृष्णा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र शासनाच्या योजनेतून 880 कोटींचा निधी मंजूर. पाटबंधारे विभागाची माहिती. जम्मू काश्मीरमधील दोडा परिसरात बर्फवृष्टी. शहरावरती पसरली बर्फाची पांढरी चादर. आणि आता या बुलेटिनमध्ये पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या वेगवान स्वरूपात. देशभरात वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे विकासात अडथळा येतो आणि असं नमूद करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक देश एक निवडणूक या संकल्पनेला पाठिंबा दिला आणि या निर्णयामुळे देशात पारदर्शक शासन येण्यास मदत होईल. एकाच वेळी निवडणुका झाल्यास त्यावरती निवडणूक आयोगाच्या होणाऱ्या खर्चात सुद्धा मोठ्या प्रमाणात कपात होईल. शिवाय पक्षीय खर्चात सुद्धा कपात होईल असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं. मंत्री गिरीश महाजनांनी उद्धव आणि आदित्य ठाकरेंवरती निशाणा साधला. ठाकरे बापलेकांची परिस्थिती केविलवाणी झाल्याचं म्हणत महाराष्ट्रात गतिमान सरकार सुरू असल्यामुळे त्यांना पोटदुखी होत असल्याचं महाजन म्हणाले. उद्धव ठाकरे उद्विग्न झाले असून त्यांचा जीव अजून मुंबईतच अडकला असल्याचा घणाघात गिरीश महाजनांनी केला. आगामी निवडणुकांमध्ये जळगावात भाजप आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी भाजप शिवसेनेच्या उमेदवारासमोर बंडखोर उमेदवार उभे करणार असल्याचं वक्तव्य गिरीश महाजनांनी केलं होतं. महाजनांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना नेते निलेश पाटील यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय आणि भाजपच्या उमेदवारासमोर शिवसेना सुद्धा बंडखोर उमेदवार उभं करणार असल्याची माहिती निलेश पाटील यांनी दिली. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी भुजबळांवरती शिवराळ भाषेत टीका केली होती. या टीकेनंतर अनेक स्तरातून संजय गायकवाडांचा निषेध करण्यात आला. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील आमदार गायकवाडांच्या वक्तव्याचा समाचार घेत ज्येष्ठ नेत्यांबाबत बोलताना तारतम्य ठेवून बोलण्याचा इशारा दिलाय. तर आपल्या बोलण्याची पातळी घसरू देऊ नका असं म्हणत त्यांनी आमदार गायकवाडांना तंबी दिली. केवळ महिला आहे म्हणून तिकीट देऊ नका, महिलांनी सुद्धा त्यांचं कर्तृत्व सिद्ध करायला हवं असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं. उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा सुरू आहे. आज उद्धव ठाकरे रत्नागिरी जिल्ह्यात येत आहेत. त्या दौऱ्यात विधानसभा मतदारसंघनिहाय जाहीर सभा घेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद बैठका घेत आहेत. पहिल्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी आणि चिपळूण या मतदारसंघात ते सभा घेणार आहेत. काल कणकवलीत झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी सरकारवरती टीकास्त्र सोडलं. मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न सुरू असून हिंमत असेल तर ईडी आणि सीबीआय सारख्या यंत्रणांना बाजूला ठेवा असं ठाकरे म्हणालेत. पक्ष फुटतोय, मला माहिती होतं. सर्वांना हॉटेलमध्ये डांबून ठेवता आलं असतं, मात्र नासके आंबे काढून फेकायचे होते असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
तेव्हा मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती, पण आज सांगतो जो गद्दार आहे त्यांच्या नाकावरती टिचून शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवून दाखवणार असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. दिल्लीतील लाल किल्ल्यावर सुद्धा आम्ही भगवा फडकवणार असल्याचा इशारा सत्ताधाऱ्यांना ठाकरेंनी दिला. उद्धव ठाकरेंचं धर्मांतर झालेलं असून त्यांनी भगव्या ध्वजासंदर्भात बोलू नये असा पलटवार नितेश राणेंनी केला. भाजपच्या झेंड्यावरून उद्धव ठाकरेंनी टीका केली होती, यावरती नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आंगणेवाडी येथील भराडी देवीचं उद्धव ठाकरेंनी सपत्नीक दर्शन घेतलं आणि यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे विराजमान होऊ देत यासाठी आंगणेवाडी येथील भराडी देवीला गाराणं घालण्यात आलं. मावळमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं गाव चलो अभियानाची सुरुवात झाली असून जवळपास 150 प्रवासी कार्यकर्ते मतदारसंघातील 381 बूथवरती प्रवास करून मोदींनी राबवलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना देत आहेत. जळगावातील ममुराबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात येणार होतं, मात्र शिंदेंचा दौरा रद्द झाल्यानं मंत्री गुलाबराव पाटलांनी पुतळ्याचं उद्घाटन केलं. यावेळी बोलताना गुलाबराव पाटलांनी तुफान फटकेबाजी केली आणि संपूर्ण महाराष्ट्रावरती शिंदेंचं राज्य चालतंय, तर ममुराबाद गावावरती सुद्धा शिंदे यांचंच राज्य असल्याचं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. भाजपनं आपल्या लोकसभा खासदारांना 3 ओळींचा व्हीप जारी केलाय. भाजपनं आपल्या सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यास सांगितलंय. भाजपच्या म्हणण्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती आभार प्रदर्शन करणार आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून सरकारी तसंच खासगी रुग्णालयात उपचारासाठी आर्थिक सहाय्य केलं जात आहे. त्या जोडीला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून विशेष वैद्यकीय मदत कक्ष सुरू करण्यात आलाय.